श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी चरणी मी प्रार्थना करते की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत आणि आजचा दिवस तुमचा शुभ जावो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्री स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रत कसे करायचे आहे किंवा मी कशी करते, तर याविषयी मी माहिती सांगणार आहे. तर माझ्याकडे हे श्री स्वामी समर्थांचं 9 गुरुवार व्रताचं शीघ्र फलदायी व्रताचं हे पुस्तक आहे. असं हे अगदी केवळ 10 रुपयांना पुस्तक मिळतं आणि आपण हे कशा प्रकारे करायचं याची सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. केवळ 10 रुपयाला, कदाचित तुम्हाला उलट दिसेल तर केवळ 10 रुपयाला हे आपल्याला पुस्तक कोणत्याही पुस्तकांच्या दुकानामध्ये उपलब्ध होईल किंवा जिथे देवाचे सामान मिळतं, सगळं अगरबत्ती, धूप किंवा इतर ज्या वस्तू मिळतात तर तिथे आरामात आपल्याला हे मिळू शकेल किंवा अगदी सहजतेने मिळू शकेल. तर अशा प्रकारे आपण हे आपल्या भरपूर इच्छा असतात किंवा आपली अडचण असते किंवा काही अडचणी आपल्या सुटत नसतील किंवा आपल्याला काही संकट येतात, पैशाची असू शकतात किंवा काहींना संतती प्राप्त होत नसेल, काहींची नोकरी गेलेली आहे किंवा काहींना नोकरी हवी असेल किंवा नोकरीमध्ये प्रगती हवी असेल किंवा आपल्या मुलांसाठी आपण काही माता बहिणी माझ्या मैत्रिणी व्रत करतात किंवा काहींच्या समस्या असतात की घरामध्ये वाद कटकटी होतात. तर आपण अशा भरपूर कारणांसाठी स्वामींना एक संकल्प करायचा आहे आणि हे 9 गुरुवारचं व्रत आपण करायचं आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की संकल्प कसा करायचा आहे आणि आता आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय की 9 गुरुवारचे व्रत आपण कसं करायचं आहे. तर संकल्प केल्यानंतर हे व्रत आपण पूर्ण करायचं आहे. 9 गुरुवार आपले पूर्ण झाल्यानंतर 10व्या दिवशी आपण या व्रताचं उद्यापन करायचं आहे. आपण जर हे व्रत चालू असताना महिलांना जर मासिक धर्म आला किंवा सूतक आलं किंवा आपल्याला कुठे प्रवासाला जायचंय किंवा मग काही अपघात घडले किंवा काही आपल्याला शक्य नाही झालं तर त्या गुरुवारी आपण उपवास करायचा आहे, पण तो गुरुवार 9 गुरुवारमध्ये आपण नाही मोजायचा आहे. तर आपण 9 गुरुवारचे व्रत कशाला करायचे आहे, तर आपले शत्रूचे भय नाहीसे होते, आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते, मुलांच्या अभ्यासात प्रगती होते, मुलांमध्ये आई वडिलांमध्ये पटत नसेल किंवा घरात कटकटी होत असतील तर याच्यामध्ये आपण हे व्रत करायचं आहे. संकल्प घेऊन 9 गुरुवार हे व्रत करायचंय. या काळामध्ये आपल्याला मांसाहार करायचा नाहीये. त्याच्यानंतर आपण दर गुरुवारी आपण जे व्रत करणार आहोत तर सकाळी हे करू शकतो किंवा तिन्ही सांजेला करायचं आहे आपण हे पोथी वाचन. आणि आपण सकाळी आपल्या मुख्य दरवाजे स्वच्छ करायचा आहे. त्याच्यानंतर उंबरठा पूजन करायचं आहे. तुम्ही जर स्वामी भक्त आहात तर ह्या गोष्टी तुम्ही निश्चितच करत असाल तर मी व्हिडिओची लिंक पाठवते की आपण उंबरठा पूजन कसं करायचं आहे आणि घरामध्ये धूपदीप करायचा आहे. त्याच्यामुळे आपल्या घरातलं वातावरण प्रसन्न होतं, नकारात्मक गोष्टी आपल्या निघून जातात घरातल्या. तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर आपण हे व्रत कसं करायचं आहे, तर आपण सकाळी उठून शुचिर्भूत व्हायचं आहे, आपलं स्नान वगैरे सर्व गोष्टी उरकून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे जर स्वामींचा फोटो असेल किंवा आपल्याकडे स्वामींची मूर्ती असेल, फोटो असेल तर तो स्वच्छ कापडाने आपण पुसून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण अष्टगंध लावून घ्यायचा आहे स्वामींना आणि हार वगैरे असेल तर तो वाहून घ्यायचा किंवा घालून घ्यायचा आहे. आणि जर स्वामींची आपल्याकडे मूर्ती असेल तर त्यांना अभिषेक घालायचा आहे. आपण प्रथम पाण्याने अभिषेक घालायचा आहे मूर्तीवरती, त्याच्यानंतर आपण पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. पुन्हा आपण पाण्याने अभिषेक घालून स्वामींचं अभिषेक पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आपण स्वामींची मूर्ती पुसून लाल वस्त्रावर ठेवायची आहे आणि फुलं अर्पण करायचे. आपण काही जण स्वामींचे वेगवेगळे आपण वस्त्र असेल किंवा वेगवेगळे सजवण्याचं सामान असेल त्याने आपण स्वामींना सजवायचं आहे. त्याच्यानंतर धूपदीप करायचा आहे आणि जी आपण जे गुरुवारची पोथी येते त्याच्यामध्ये तशी संपूर्ण माहिती दिलेली आहे. पण याच्यानंतर आपण काय करायचं आहे, तर इथे साधारण हे 2 दिलेले आहे, समर्थ महात्म्य दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर समर्थांचं इथे चरित्र दिलेलं आहे. हे दोन्ही आपल्याला अध्यायासारखं आहे, पोथी वाचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण इथे पाहू शकता की इथे समर्थांची अष्टोत्तर नामावली दिलेली आहे, ही आपण म्हणून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण इथे मानस पूजा दिलेली आहे, ती करायची आहे. आणि ते जर शक्य नसेल तर आपण समर्थाष्टक आवर्जून म्हणायचं आहे की इथे आपण याचना करतो श्री स्वामी समर्थांना की माझ्या सर्व इच्छा तुम्ही पूर्ण करा, तुमच्याशिवाय माझं कोणीच नाहीये. तर ह्या गोष्टी आपण आवर्जून करायच्या आहेत.
तर आपण हे व्रत कसं करावं, तर आपण सर्व पूजेची मांडणी प्रथम आपण गणपती बाप्पांचं आवाहन करायचंय. आपल्या कुलदेवी देवतेचं स्मरण करून आपण आपल्या तळहातावरती, उजव्या हाताच्या तळहातावरती पाणी घ्यायचं 3 वेळा आणि श्री गणपती बाप्पा आणि स्वामी समर्थांचं स्मरण करून आपण कशासाठी किंवा आपले कोणती इच्छा पूर्तीसाठी आपण हे व्रत करणार आहोत त्याचं स्मरण करून हे पूर्णत्वास जावे अशी प्रार्थना करून ते पाणी आपण ताम्हाणात सोडून द्यायचं. असं आपण 3 वेळा करायचं आहे आणि हे पाणी आपण नंतर तुळशीला टाकायचं आणि यापासून आपण 9 गुरुवारचं हे व्रत आरंभ करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण गुरुवारी उपवास करायचा आहे आणि एक वेळेसच जेवण करायचं आहे. म्हणजे आपण दिवसभर उपवास करून रात्री स्वामींची आरती केल्यानंतर आपण स्वामींना नैवेद्य मिष्ठानांचा दाखवून तोच आपण ग्रहण करू शकतो. तर अशा प्रकारे आपण उपवास करायचा आहे आणि यामध्ये आपण श्री स्वामी समर्थ महात्म्य, त्याच्यानंतर अष्टोत्तर नामावली जी आहे स्वामी समर्थांची ती, त्याच्यानंतर समर्थ अष्टक आपण ज्या व्रतामध्ये जे पुस्तकामध्ये दिलेले आपल्याला जे वाचायचं आहे पण महात्म्य आणि चरित्र वाचलं तर अतिशय उत्तम आणि अष्टोत्तर नामावली वाचायची आणि जो स्वामींचा तारक मंत्र आहे तो निश्चितच आपण 11 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर आपल्याला 11 वेळा म्हणणं शक्य नसेल तर 5 वेळा किंवा 7 वेळा तरी आपण तो म्हणायचा आहे आणि आपल्या स्वामींना तुम्हीच माझे सर्वस्व आहात किंवा तुम्हीच माझ्या सर्व गोष्टी इच्छा पूर्ण करणार आहात हे सांगायचं आहे आणि स्वामींवर सोडून द्यायचं आहे की तुम्हीच आहात की माझं सर्व करणार आहे. तर असं म्हटल्याने तर पूजेचा संकल्प कसा करायचा तर या पुस्तकामध्ये दिलेला आहे. इथून इथपर्यंत आपण ही प्रार्थना करायची आहे आणि गणपती बाप्पांनाही प्रार्थना करायची आहे. तर देवाला नमस्कार करून उजव्या हातावर पाणी घ्यायचे. त्याच्यानंतर आपण स्वामींना सांगायचे तुम्ही भक्तांचे तारणहार आहात, दीनांचे रक्षण करते व अनाथांचे नाथ आहात अशी आपण ही प्रार्थना पूर्ण म्हणून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण श्री स्वामी समर्थांचं इथे प्रार्थना करायची आहे. ही माझी जी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी आणि त्याच्यानंतर हे महात्म्य आपण वाचायचं आहे आणि आपण रात्री स्वामी समर्थांना कोणताही मिष्ठान्नाचा नैवेद्य दाखवायचा आहे. पण आपण जेव्हा 9 गुरुवारचे व्रत आपण जेव्हा पूर्ण करू तर शेवटच्या गुरुवारी उद्यापन करताना आपण स्वामींचे प्रिय असे बेसनाचे लाडू निश्चितच आपण नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे. ते स्वामींना खूप प्रिय होते, बेसन लाडू फार आवडीने खायचे स्वामी, त्यामुळे ते दाखवले तर अतिशय उत्तम होईल. अशा प्रकारे आपण शीघ्र फलदायी 9 गुरुवारचे श्री स्वामी समर्थांचे व्रत करू शकतो आणि दर गुरुवारी आपण अगदी मनोभावे ही पूजा करायची आहे. आपल्याला निश्चितच चांगल्या फळ मिळतं. तर अशा प्रकारे स्वामी समर्थांचे शीघ्र फलदायी व्रत आपण करू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला सुख शांती समृद्धी आरोग्य लाभेल आणि शेवटच्या गुरुवारी आपण किंवा म्हणजे आपला 9 गुरुवार झाल्यानंतर 10वा गुरुवार येईल तेव्हा आपण उद्यापन करायचं आहे. तर या आपण जे गुरुवारचं व्रत आहे त्याच्या 5, 7, 11 अशा प्रति वाटाव्यात किंवा मंदिरामध्ये आपण एक स्वामींच्या नावाने प्रसाद अर्पण करून यायचा आहे. आपण अशा प्रकारे 9 गुरुवारचं व्रत आपण करू शकतो आणि निश्चितच तुम्हाला तुमच्या ज्या इच्छा असतील त्या नक्की स्वामी पूर्ण करतील. तर अशा प्रकारे आपण 9 गुरुवारचं व्रत अगदी साध्या सोप्या पद्धतीने करू शकतो. श्री स्वामी समर्थांचं 9 गुरुवारचं व्रत करताना आपण नैवेद्यामध्ये फळं ठेवू शकतो, मिष्टान्न ठेवू शकतो, मिठाईचे पदार्थ ठेवू शकतो आणि आपल्याला इच्छिक आपल्या यथाशक्ती आपल्याकडून काय होईल तो नैवेद्य आपण स्वामींना दाखवू शकतो. मलिदा जो गुळ आणि चपातीचा नैवेद्य असतो तोही आपल्या शक्य झाल्यावर तोही स्वामींचा आवडता होता तोही दाखवला तरी चालेल. आणि नैवेद्य दाखवताना खाली पाण्याचा भरीव चौकोन काढायचा आहे आणि डावीकडून उजवीकडे आपण पाणी फिरवून घ्यायचं आहे नैवेद्याला आणि तो स्वामींना समर्पित करायचा आहे आणि साधारण 10 ते 15 मिनिटांनंतर तो आपण वाटायचा आहे सर्वांना आणि स्वतः ग्रहण करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही श्री स्वामी समर्थांचं 9 गुरुवारचं व्रत करून पहा. निश्चितच तुमच्या इच्छेपूर्ती होईल. असा भरपूर आपल्या स्वामी समर्थ परिवारांचा अनुभव आहे. निश्चितच तुम्ही हे व्रत केलेलं आहे का आणि त्याचा तुम्हाला काय अनुभव आलेला आहे मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आजचा व्हिडिओ किंवा आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा तुमचा दिवस शुभ जावो.